या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या काही महिन्यापूर्वीच खात्यावरती जमा होणं अपेक्षित होतं, तर तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब का होत आहे? तसेच जी कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणं अपेक्षित होतं, तर त्या कर्जमाफीला देखील विलंब का होत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही योजनांचे पैसे नेमके कधी जमा होणार, तर याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब का झाला, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार आणि कर्जमाफी होण्यास देखील विलंब का झाला, या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची तसेच कर्जमाफीची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तसेच जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। राज्य सरकारने कर्जमाफीतील काही जाचक अटी रद्द केल्या। आता सरकारनं कर्जमाफीतील अटी रद्द केल्या, ही आनंदाची बातमी असली तरी योग्य वेळी कर्जमाफीची अंमलबजावणी होणं देखील आवश्यक आहे। सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते। तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मागील काही महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणं अपेक्षित होतं। आता पैसे जमा होण्यास विलंब का झाला, हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। नुकतीच खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी पेरणी देखील पूर्ण केली आहे, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांना अशी आशा होती की पेरणीच्या हंगामात माझ्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून काही ना काही मदत या ठिकाणी जमा होईल। आता पेरणी म्हटल्यावरती शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असते आणि अशा गरजेच्या वेळी मग पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत असतो। परंतु पेरणीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 1 रुपयासुद्धा जमा झाला नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली। जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीपाच्या तोंडावरती पीक विम्याचे पैसे, नमो शेतकरी योजनेचे पैसे, कर्जमाफीचे पैसे जमा झाले असते, तर नक्कीच शेतकऱ्यांनी सरकारचे आभार मानले असते। परंतु प्रत्येक योजनांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास विलंब होत आहे। आता काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब होत असला तरी नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे आता तुम्हाला समजणार आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, शेतीचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। कधी खतांचे दर वाढतात, कधी बियाणे महाग मिळतात, तर कधी पिकाला योग्य भाव मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून केंद्र सरकारने PM किसान योजना सुरू केली। आता केंद्र सरकारचा जर विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे पैसे वेळेवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। नुकताच PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे। तुमच्या देखील खात्यावरती PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील। आता केंद्र सरकारचे पैसे वेळेवरती येत असले तरी राज्य सरकारचे पैसे वेळेवरती येत नाहीत। आता केंद्र सरकारची PM किसान योजना आणि याच PM किसान योजनेच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना वर्षाला हक्काचे पैसे मिळावेत।
आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी येणार, हे 2 हप्ते कधी जमा होणार. आता शेतकरी मित्रांनो, वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा झाला नाही. त्यामुळे नेमका हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते रखडले आहेत. होय शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही हप्ते वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं होतं, पण ते अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत. आता याचं नेमकं कारण काय आहे, तर स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये यावरती काय मोठं वक्तव्य केलं आहे आणि या रखडलेल्या हप्त्याचा संबंध थेट कर्जमाफीशी कसा जोडला गेला आहे, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की अर्धवट माहिती ही नेहमीच नुकसानकारक असते. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण या योजनेच्या मूळ उद्देशाकडे वळूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश हाच होता की जेव्हा शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी पैशांची नड असते तेव्हा शेतकऱ्याला वेळेवरती मदत मिळावी. आता खरीप हंगामाची सुरुवात झालेली होती, शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त होते आणि अशाच ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना पैशांची सक्त गरज होती. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होऊ शकला नाही. आज जर आपण तुलना केली तर केंद्र सरकारची PM किसान योजना बऱ्यापैकी वेळेवरती चालते. नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे. तुमच्या देखील खात्यावरती केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील. आता PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही ठराविक दिवसांच्या अंतराने लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होत असतो. परंतु दुर्दैवाने आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे हप्ते वेळेवरती मिळत नाहीत, असा अनुभव आता राज्यातील शेतकऱ्यांना येत आहे. नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते कसेबसे आतापर्यंत जमा झाले, परंतु त्यानंतरचे हप्ते मात्र चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखे रखडले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आतापर्यंत जमा होणं अपेक्षित होता, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हा जमा झाला नाही. आता यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. शेतकरी चातकासारखी या पैशांची प्रतीक्षा करत आहेत. मग सरकारकडे पैसे नाहीत का, की यामागे काही प्रशासकीय कारण आहे, याचं उत्तर आता नुकतंच सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, सभागृहामध्ये नुकतीच एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या, ज्यामध्ये कर्जमाफी संदर्भातील मोठ्या बदलांचा समावेश आहे. पूर्वी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळत होता, तो आता थेट 2 लाख रुपयांवरती नेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी असणारी एक जाचक अटसुद्धा सरकारनं काढून टाकली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आता जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीसाठी पात्र होते, तर अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये सरकार देणार होतं, परंतु ती देखील अट रद्द करण्यामध्ये आली आहे. ज्या शेतकऱ्यांची 2019मध्ये कर्जमाफी झाली होती, तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पण शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार, कर्जमाफीतील अटी सरकारनं रद्द केल्या, ही आनंदाची बातमी आहे. परंतु या चांगल्या बातमीच्या मागेच नमो शेतकरी योजनेचे पैसे अडकण्याचे मूळ कारण दडलेलं आहे. नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा विलंब का होत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे बघूयात, आणि त्यानंतर कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा, सभागृहामध्ये जेव्हा आमदारांनी धान बोनस संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला, तेव्हा चिठ्ठीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मान्य केली. मुख्यमंत्री म्हणाले की सध्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे सरकारकडे कॅश फ्लोचा म्हणजेच की रोख रकमेचा या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. म्हणजेच की सोप्या भाषेत सांगायचे तर सरकारने कर्जमाफी आणि इतर मोठ्या घोषणा केल्यामुळे
सध्या तिजोरीमध्ये निधीचे नियोजन कोलमडले आहे किंवा निधीची कमतरता भासत आहे. जरी सरकार या सर्व बाबींवरती सकारात्मक असले तरी या कॅश फ्लोच्या समस्येमुळेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते पुढे ढकलले जात आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचं विलंब का होत आहे, तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारनं काही अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या असल्यामुळे आता सध्या राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे पुढे ढकलले जात आहेत. आणि हेच मुख्य कारण आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचं उशीर होण्यामागचं कारण म्हणजे सरकारकडे सध्या निधीची कमतरता आहे आणि हेच आता स्पष्ट झालं आहे. आता असा प्रश्न पडतो की सरकारने घोषणा तर मोठ्या केल्या, कर्जमाफीचा आकडा वाढवला, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, केवळ घोषणा होणं चालत नाही, तर ती रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणं गरजेचं असतं. नियमित कर्जदारांना आणि सामान्य शेतकऱ्यांना जेव्हा हक्काचे पैसे वेळेवरती मिळतील तेव्हाच शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल. एकीकडे कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कॅश फ्लोच्या अडचणीमुळे म्हणजेच की निधीची कमतरता असल्यामुळे रखडलेला आहे. जोपर्यंत सरकार या आर्थिक नियोजनातून मार्ग काढत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना या हप्त्यासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी सध्या तरी चिन्हे आहेत. म्हणजेच की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल सरकारनं अद्याप देखील कोणतीच अधिकृतपणे घोषणा केली नसल्यामुळे अजून काही दिवस शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. शेतकरी मित्रांनो, केवळ नमो शेतकरी योजना किंवा कर्जमाफीच नाही, तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा सुद्धा एक अत्यंत गंभीर विषय बनला आहे. अनेक शेतकरी संघटना, अनेक नेते पीक विम्याच्या पैशांवरून आक्रमक झाले आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज देखील उठवला जात आहे. या पीक विम्याच्या संदर्भात देखील काही अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर माहिती समोर येत आहे. ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. या पीक विम्याचा संपूर्ण म्हणजेच की डेटा, पीक विम्याची संपूर्ण अपडेट तसेच सरकारच्या पुढील भूमिकेवरती आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता शेतकरी मित्रांनो, बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता निधी अभावी रखडलेला आहे आणि सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकार कर्जमाफीची तयारी करत आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार, 50,000ची अट काढली, अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही जी कर्जमाफी होत आहे तर या कर्जमाफीमुळे राज्यातील साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी 36,000 कोटी रुपयांची गरज आहे. म्हणजेच की 36,000 कोटींची ही कर्जमाफी असणार आहे. तसेच महात्मा फुले योजनेतील पात्र शेतकऱ्यांना देखील आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 2026-27चे पीक कर्ज फेडीची अट देखील सरकारनं रद्द केली आहे. तसेच मागील 3 वर्षापैकी 2 वर्ष नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही कर्जमाफी होणार आहे आणि या कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली हे तर समजलं, परंतु कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, समोर आलेल्या माहितीनुसार आता सरकारनं ज्या या अटी रद्द केल्या आहेत. म्हणजेच की बघा, सरकारनं सुरुवातीला सांगितलं होतं 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार, त्यानंतर सरकारनं सांगितलं 5 जुलैपर्यंत कर्जमाफी होणार, परंतु आता सरकारनं काही अटी रद्द केल्या असल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी होण्यासाठी आता अजून काही दिवसांचा वेळ लागू शकतो.
आणि नुकतीच कृषी मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. कृषी मंत्री म्हणाले की या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफी होणार. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. राज्यातील साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसरीकडे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा विलंब झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याचा विलंब का झाला तर निधीची कमतरता असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी विलंब झालेला आहे आणि याच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि कर्जमाफी देखील आता जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारनं ज्या या अटी रद्द केल्या आहेत तर यामुळे आता कर्जमाफीची अंमलबजावणी होण्यासाठी थोडा विलंब होत आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्जमाफीचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे याच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की साधारणतः 31 जुलैपर्यंत जमा होतील. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुमचा जर काही प्रश्न असेल तो देखील आम्हाला कळवा. तुमची जर काही अडचण असेल ते देखील आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमची अडचण सोडवण्याचा आपण या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.